सायबर फसवणुकीत पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या गळाला लागला मोठा मासा। सायबर फसवणुकीतील आरोपीला 3 दिवसांची पोलीस कोठडी। पाहूया सविस्तर बातमी आपला आवाज न्यूजवर। सायबर फसवणुकीचा गंभीर गुन्हा उघडकीस पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या गळ्याला या प्रकरणात मोठा मासा लागला आहे। तौहीद बाबू अत्तार, वय वर्ष 35, राहणार दहिगाव रोड, नातेपुते, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर यास पोलिसांनी अटक केली आहे। सायबर फसवणूक प्रकरणात आणखी कोणत्या गुन्ह्यात त्याचा समावेश आहे का याची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी दहिवडी न्यायालयात रिमांड अर्ज दाखल करून 5 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती। सायबर फसवणुकीतील आर्थिक व्यवहार, इतर साथीदार आणि डिजिटल पुरावे उघड करण्यासाठी सखोल तपास आवश्यक असल्याचं पोलिसांनी न्यायालयास सांगितलं होतं। त्यानुसार न्यायालयानं सदर आरोपीस 5 ऐवजी 3 दिवसांची पोलीस कोठडी दिली होती। दहिवडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल असून आरोपीला घनश्याम सोनवणे यांच्या पथकानं 3 ऑगस्ट रोजी अटक केली। प्राथमिक तपासात आरोपीच्या बँक खात्यात सायबर फसवणुकीतून आलेली सुमारे 1,11,643 रुपये रक्कम जमा झाल्याचं निष्पन्न झालं आहे। तसेच आरोपीकडून एक मोबाईल फोन जप्त करण्यात आलाय। पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड अर्जात देशभरातील 27 सायबर फसवणूक तक्रारींशी या प्रकरणाचा संबंध असल्याचा उल्लेख केलाय। आरोपींनी वापरलेल्या बँक खात्याचा व्यवहार, पैशाचा संपूर्ण मनी ट्रेल, इतर साथीदारांचा शोध, मोबाईल, सिम कार्ड, ATM कार्ड, चेकबुक, पासबुक व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे फॉरेन्सिक परीक्षण करणं आवश्यक असल्याचे म्हणणे पोलिसांनी न्यायालयाकडे सादर केले होते। याशिवाय आरोपीच्या बँक खात्याचा वापर त्यानं स्वतः केला की इतर कोणाला दिला होता, फसवणुकीतून मिळालेल्या रकमेचा उपयोग कशासाठी करण्यात आला, तसेच देशातील विविध राज्यांमध्ये दाखल असलेल्या NCRP तक्रारींच्या अनुषंगाने तपास करण्यासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता असल्याचं पोलिसांनी अर्जात म्हटलं होतं। त्यानुसार पोलिसांनी मागणी लक्षात घेऊन पुढील चौकशी आणि तपासासाठी दहिवडी न्यायालयानं सदर आरोपीस 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। आवाज न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले।